त्या ठिकाणी पाठ नंबर आप्पाजींचे पाठ नंबर आहे 39. पाठ नंबर 14 आप्पाजींचं चातुर्य. पहा या ठिकाणी आपण हा पाठ पाहिला होता. त्या ठिकाणी जो कृष्णदेवराय राजा आहे त्याचा जो प्रधान होता त्याचं नाव होतं आप्पाजी. आणि आप्पाजींचं चातुर्य. तर चातुर्य म्हणजेच काय तर त्या ठिकाणी हुशारी किंवा हुशार जो होता आप्पाजी त्याचं चातुर्य आपण पाहिलं होतं या पाठामध्ये. किंवा त्या जो कलिंगचा राजा आहे त्याने आप्पाजींची घेतली परीक्षा आणि त्यामध्ये ते उत्तीर्ण होतात हेही आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर पहा प्रथम आपण ही जी गोष्ट आहे आप्पाजींचे चातुर्य ही खूप जुनी गोष्ट आहे. ही गोष्ट कशी आहे खूप जुनी आहे. त्या ठिकाणी विजयनगरमध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते. म्हणजे विजयनगरचे जे राज्य होतं आपल्याला माहिती असेल पहिल्या काळामध्ये त्या ठिकाणी छोटे छोटे राज्य होते आणि त्या ठिकाणी राजा काय करत असे राज्य करत असे. अशाच प्रकारचं एक विजयनगर राज्य होतं आणि त्या विजयनगर राज्यामध्ये किंवा त्या विजयनगरचा राजा कोण होता कृष्णदेवराय आणि त्याच्या प्रधानाचं नाव होतं आप्पाजी. आप्पाजी. तर आप्पाजी फार चतुर होते. चतुर होते म्हणजेच काय त्या ठिकाणी आप्पाजी जे प्रधान होते ते काय होते खूप हुशार होते किंवा चतुर होते. जे विजयनगर राज्य आहे विजयनगरच्या उत्तरेकडे विजयनगरचे राज्य त्याच्या उत्तर दिशा कलिंग नावाचं एक राज्य होतं आणि त्या राज्याच्या राजाला वाटले एकदा आपण आप्पाजींची चतुराई पाहावी म्हणून त्याने कृष्णदेवरायांना निरोप पाठवला. पहा विजयनगर जे राज्य होतं त्याच्या उत्तरेला कलिंग राज्य होतं. त्या कलिंग राजाला आप्पाजींची चतुराई किंवा हुशारकीबद्दल माहिती समजली होती. तेव्हा त्यांनी काय केलं एक प्रयोग की त्यांना असं वाटलं आपण करा आप्पाजींचं हुशारकी किंवा चतुराई पाहावी म्हणून त्याने काय केला की जो कृष्णदेवराय राजा आहे त्यांना एक निरोप पाठवला. तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात. त्यांनी काय निरोप पाठवला त्यांना की तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे. त्याचा आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे. माझ्यासाठी कोबी पाठवाल का? पहा कलिंगचा जो राजा आहे कलिंगच्या राजाची इच्छा होती. इच्छा होती म्हणजेच का कारण त्यांना हुशार की चतुराई पाहायची होती म्हणून त्यांनी काय पाठवलं निरोप कृष्णदेवरायांना की आपल्या राज्यामध्ये काय आहे खूप चवदार कोबी आहेत आणि त्याचा आस्वाद घेण्याची काय आहे माझी इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही काय करा काही कोबी पाठवा. तर पाहिलं कलिंग राजाला कोबी पाठवण्याची कृष्णदेवरायाने इच्छा होती. त्यांनी मागणी केली होती कोबी पाठवायची. कृष्णदेवरायांना सुद्धा वाटलं की आपण काय करू कलिंगच्या राजांना काय करू कोबी पाठवू. परंतु ते कोबी पाठवायचे कसे पहा त्या ठिकाणी कलिंगच्या राजाला त्यांना कोबी पाठवायचे परंतु त्या काळी किंवा त्या कालखंडामध्ये आजच्या सारखी वाहतुकीची जलद साधने नव्हती. बरोबर त्या ठिकाणी वाहतुकीची साधनं नव्हती. वाहतूक चालायची ती बैलगाडीमधून. जी वाहतूक चालत असते ती कशामधून चालायची बैलगाडीमधून. कलिंग राज्यात पोहोचण्यासाठी 3 महिने लागत आणि आपण चांगली ताजी कोबी पाठवली तर ती कलिंग राज्यात जाईपर्यंत कुजून जातील असे राजाला वाटले. हा त्या ठिकाणी वाहतुकीची साधनं होती. त्या कालखंडामध्ये फक्त वाहतुकीचं साधन काय होतं बैलगाडी आणि बैलगाडीमधून जर कोबी पाठवायचे म्हटलं कलिंग राजाला तर विजयनगर वरून कलिंग राज्यापर्यंत जाण्यासाठी 3 महिन्यामध्ये काय होतील कोबी जर पाठवले तर ते काय होतील खराब होतील. आणि त्याने काय केले
जे कृष्णदेव राजा होते त्यांनी आपली जी शंका आहे त्यांनी जी आप्पाजींना सांगितली. आप्पाजी कोण होते? त्यांचे प्रधान होते, बरोबर. आप्पाजींना सांगितली. आप्पाजी काय म्हटले, त्यात काय अवघड आहे? आता राजाने आपली शंका सांगितली, आपल्याला कलिंग राजाला कोबी पाठवायचे, परंतु त्या ठिकाणी आपल्याला वेळ लागेल आणि वेळ लागल्यानंतर काय होतील, आपण पाठवलेले कोबी खराब होतील. तर हे कोबी पाठवायचे कसे, अशी शंका त्यांच्या मनात आली आणि त्यांनी त्या प्रधानाला आप्पाजींना सांगितले. आप्पाजी म्हणले काही अवघड नाही. एक बैलगाडी घ्यायची, त्या बैलगाडीत गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरा. पहा, आप्पाजींचं डोकं किंवा त्या ठिकाणी त्यांची हुशारकी जी आहे, चतुराई आहे, या उदाहरणातून किंवा या माहितीतून आपल्याला समजू शकते. त्यांनी काय सल्ला दिलाय, बैलगाडी घ्यायची, त्या बैलगाडीमध्ये गाडीवानाला बसण्यापुरती, आता गाडीवान म्हणजेच कोण, बैलगाडी जो चालवतो त्याला काय म्हणतात, गाडीवान. बैलगाडी घेतल्यानंतर बैलगाडी चालवणारा किंवा जो गाडीवान आहे त्याला बसण्यापुरती काय करायची, थोडी जागा ठेवायची आणि ती जागा ठेवून बाकीच्या जागेमध्ये काय करायचंय, माती भरायची. बाकीच्या बैलगाडीची जी जागा आहे त्या ठिकाणी काय करायची, माती भरायची. त्या मातीत कोबीचे बी पेरा. रोज कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे जायला गाडीवानाला सांगा. काय करायचंय, बैलगाडी घ्यायची, त्या बैलगाडीमध्ये त्याला बसण्यापुरती, जो गाडी चालवणार आहे त्याला बसण्यापुरती थोडी जागा ठेवायची. कोबी आहे, बरोबर. हा जो गाडीवान बसलाय त्याच्या पाठीमागच्या बाजूला सर्व ठिकाणी त्या ठिकाणी काय करायचंय, माती टाकायची. त्या मातीमध्ये कोबीच्या बी टाकायच्यात किंवा पेरायच्यात आणि त्या गाडीवानाला सांगितलं, काय सांगायचंय की तू त्या ठिकाणी कलिंग राज्यामध्ये जात असताना रोज त्या रोपांना काय देत जा, थोडं थोडं पाणी देत जा. असं काय केलंय त्या आप्पाजींनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे जसं आप्पाजींनी सांगितलं त्याचप्रमाणे काय केलं, कलिंगचा जो राजा आहे विजयनगरचा राजा कृष्णदेवराय, त्यांनी काय केलंय, आप्पांच्या आपल्या प्रधानांनी जसं पहा, राजाने काय केलं, त्या ठिकाणी बैलगाडीमध्ये माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरून ती कलिंग राजाकडे रवाना केली. राजाने सुद्धा सांगितलं त्या पद्धतीने केलंय. गाडीमध्ये कोबीच्या बी पेरलेल्या आहेत आणि त्या गाडीवानाला सांगितलंय की रोज जाताना त्या काय करत, त्या बियांना किंवा त्या रोपांना थोडं थोडं पाणी देत जा. तर पहा, त्या ठिकाणी गाडीवानाला प्रवासात रोज कोबीच्या रोपांना पाणी देत होता. 3 महिन्यांनी ती बैलगाडी कुठे पोहोचली आहे, कलिंग राज्यात पोहोचली. जो कलिंगचा जो राजा होता त्याच्या जवळ 3 महिन्यानंतर ती गाडी पोहोचलेली आहे. त्या गाडीवानाने त्या कोबीच्या रोपांना रोज पाणी दिलेलं होतं थोडं थोडं, त्यामुळे त्यांची व्यवस्थित वाढ झालेली होती. त्या ठिकाणी त्यांची वाढ झाल्यामुळे त्या कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली. त्याला आनंद वाटला, आप्पाजींचे कौतुकही वाटले. पहा किती छान पद्धतीने त्यांनी युक्ती करून किंवा हुशारकीने चतुराईने त्यांना ताजी कोबी पोहोचवलेली आहेत कलिंगच्या राजाला. म्हणून काय केलंय, त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी काय केलंय, आप्पाजींचे कौतुक वाटले, त्यांनी कौतुक केलं आहे. त्यानंतर आता हे एक गोष्ट झाली. त्यानंतर त्या राजांना असं वाटलं की आप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यावी. म्हणजे कलिंगचे जे राजे आहेत त्यांना काय वाटलं की आपण काय करावं, आप्पाजींची अजून एक परीक्षा घ्यावी. अजून एक परीक्षा घ्यावी. त्याने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या.
आता अजून दुसरी परीक्षा कोणती घेतली त्यांनी की एकसारख्या दिसणाऱ्या किती मूर्त्या मागवल्यात 3 मूर्त्या मागवल्यात कलिंगच्या राजाने व म्हणाले या तीनही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी यातली एक मूर्ती निकृष्ट आहे दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे पहा त्या राजाने काय केलंय एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्त्या मागवल्यात त्या 3 मूर्त्यापैकी एक मूर्ती कशी आहे उत्कृष्ट आहे एक मूर्ती मध्यम दर्जाची आहे आणि एक मूर्ती उत्कृष्ट दर्जाची आहे आणि या सारख्या दिसणाऱ्या 3 मूर्तीमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा कलेच्या राजाने आप्पाजीने काय विचारलंय 3 मूर्ती दिल्यात एकसारख्या दिसणाऱ्या फक्त त्यांच्यामध्ये फरक आहे एक चांगली आहे एक मध्यम आहे आणि एक उत्कृष्ट किंवा चांगल्या प्रतीची आहे आणि सांगितलंय की यामधली काय करायची आहे उत्कृष्ट मूर्ती जी आहे ती काय करायची आहे ओळखून मला सांगायची आहे त्यांच्यामधील फरक इतका कोणालाही ओळखता येणार त्यांच्यामधल्या त्या ज्या मूर्ती होत्या त्या मूर्तींमधील फरक इतर जे लोक होते तो कोणालाही ओळखता येईना आप्पाजी म्हणाले मी सांगतो फरक त्या ठिकाणी जे आप्पाजी होते ते हुशार त्यांनी काय केलं ते काय म्हटले मी सांगतो फरक त्यांनी एक लवचिक तार घेतली काय केलेलं आहे त्यांनी एक लवचिक तार घेतली आहे एका मूर्तीच्या कानात घातली तिथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली काय केलंय ती तार घेतली चित्रामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता आप्पाजीने काय केलंय एक तार घेतली आणि पहिल्या मूर्तीच्या कानामध्ये घातली तर त्या मूर्तीच्या कानामध्ये घातल्यानंतर ती कुठून बाहेर पडली तोंडातून बाहेर पडली काय केलंय पहिल्या मूर्तीच्या कानामध्ये तार घातल्यानंतर ती त्या मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली आप्पाजी काय म्हणाले ही निकृष्ट मूर्ती निकृष्ट म्हणजे खराब किंवा कमी प्रतीची मूर्ती आहे आप्पाजीने काय सांगितलं लगेच पहा पहिली मूर्ती त्यांनी ओळखलेली आहे मूर्तीच्या कानामध्ये तार घातली त्या मूर्तीच्या तोंडामधून ती बाहेर पडली आणि लगेच राजांना सांगितलं ही काय आहे निकृष्ट दर्जाची मूर्ती आहे किंवा कमी दर्जाची मूर्ती आहे त्यानंतर काय केलंय तीच तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली काय केलेली आहे तीच तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली ज्यावेळेस आप्पाजींनी काय केलंय ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली तर काय झालेलं आहे दुसऱ्या कानातून ती बाहेर पडली आप्पाजी म्हणाले ही मध्यम दर्जाची मूर्ती ही जी मूर्ती आहे ती मध्यम दर्जाची आहे आणि त्यानंतर आप्पाजींनी त्या मूर्तीवरही हात केला काय काय आप्पाजींनी तिसरी जी मूर्ती होती त्या मूर्तीवर सुद्धा प्रयोग केला होता काय केलंय त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून वा दुसऱ्या कानातून कुठूनच बाहेर पडली नाही आप्पाजी म्हणाले ही उत्कृष्ट मूर्ती पहा काय सांगतात आप्पाजी तिसरी मूर्ती जी होती तिसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये त्यांनी तार घातली ती तार त्या मूर्तीच्या मुखातून तोंडातून किंवा त्या ठिकाणी कानामधून बाहेर पडली नाही आणि काय सांगितलंय ही काय आहे मूर्ती उत्कृष्ट दर्जाची आहे किंवा चांगल्या प्रतीची आहे चांगल्या दर्जाची आहे आप्पाजींनी तीनही मूर्त्या ओळखल्यात पहिली मूर्ती कशी ओळखली कमी प्रतीची किंवा निकृष्ट मूर्ती कानातून तार घातली तोंडातून बाहेर आली म्हणून ती काय निकृष्ट मूर्ती दुसरी मूर्ती जी होती त्या मूर्तीच्या पहिल्या म्हणून ती मध्यम दर्जाची
आणि तिसरी जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या कानामधून घातलेली तार तोंडातून किंवा कानातून कुठूनही बाहेर पडली नाही, म्हणून ही काय उत्कृष्ट मूर्ती आहे किंवा उच्च प्रतीची काय आहे मूर्ती आहे. त्यांनी राजांना सांगितलंय. आप्पाजींनी कलिंग राजाला त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले. त्यांना काय केलंय, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आपण मागवलेल्या मूर्तीपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली. आप्पाजींनी काय केलंय, त्यांना उत्तर दिले. त्याचबरोबर ते काय सांगतायत की आपण मागवलेल्या ज्या मूर्त्या होत्या त्या मूर्तींपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली. काय झालं, तिच्या तोंडातून बाहेर पडली. ती निकृष्ट मूर्ती ज्या अफवा ऐकतो, म्हणजे पहिली जी निकृष्ट मूर्ती होती तिच्याबद्दल सांगितले त्यांनी. आणि समाजामध्ये काय असतात, एखादा माणूस काय असतो, ज्या अफवा ऐकतो त्यांचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता जर तो त्या दुसऱ्यांना सांगू लागला, म्हणजेच काय, एखादा माणूस असतो की समाजामध्ये किंवा त्या ठिकाणी आणि त्या अफवेचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता काय करतो, तो लगेच दुसऱ्यांना सांगतो. म्हणजे कानाने ऐकतो आणि तोंडाने लगेच दुसऱ्यांना सांगून टाकतो. त्यामुळं काय होतं, त्याचं स्वतःचही व समाजाचंही दोघांचंही हित होत नाही. असा काय आहे त्या मूर्तीचा अर्थ. मूर्ती ओळखल्याबरोबर किंवा मूर्ती ओळखण्याबरोबर त्यांनी काय केलंय, त्याचा अर्थही सांगितलाय की समाजामध्ये अशा प्रकारचे माणसं असतात, काय करतात, काही गोष्टी ऐकतात, ती गोष्ट खरी आहे की खोटी आहे याचा विचार न करता काय करतात, ते दुसऱ्यांना म्हणून टाकतात. म्हणून काय होतं, त्यामुळं त्याचं स्वतःचं किंवा समाजाचं दोघांचंही हित होत नाही. त्यानंतर दुसरी जी मूर्ती आहे, दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. दुसऱ्या मूर्तीचं काय झालेलं होतं, एका कानातून घातलेली तार दुसऱ्या कानातून बाहेर पडलेली होती. आता ही मध्यम प्रतीची मूर्ती त्यांनी सांगितलं होतं, एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली तर त्यात समाजाचे हित नाही आणि नुकसानही होत नाही. हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ. पहा, दुसरी मूर्ती ओळखली, त्याचबरोबर त्यांनी काय सांगितलंय, समाजामध्ये दुसरी जी मूर्ती आहे त्याचप्रमाणे काही माणसं सुद्धा असतात. कशा प्रकारचे, काय करतात, एखादी अफवा जर ऐकली, एका कानाने ऐकतात आणि दुसऱ्या कानाने काय करतात, सोडून देतात. एका कानाने ऐकतात, कोणालाही बोलत नाही काही, दुसऱ्या कानाने काय करतात, सोडून देतात. त्यामुळे काय होतं, त्यात समाजाचंही हित होत नाही आणि नुकसानही होत नाही, म्हणजे काही तोटा होत नाही आणि काही फायदा सुद्धा होत नाही. हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ. त्या ठिकाणी आप्पाजींनी पहिल्या मूर्तीचा अर्थ ओळखून अर्थ सांगितला, दुसरी मूर्ती सुद्धा ओळखली आणि त्याचा अर्थ त्या ठिकाणी राजांना सांगितलेला आहे. त्यानंतर तिसरी जी मूर्ती होती, तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडून राहिली. तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार काय झालं होतं, त्या ठिकाणी तेथेच अडकून राहिलेली होती. ती तिसरी मूर्ती उत्कृष्ट होती, म्हणजे त्या ठिकाणी कानामध्ये तिसऱ्या मूर्तीच्या घातलेली तार कानातून किंवा तोंडातून बाहेर न येता आतमध्येच काय राहिली होती, अडकून राहिलेली होती. त्यामुळे ती काय होती, उत्कृष्ट मूर्ती. उत्कृष्ट म्हणजेच काय, चांगल्या दर्जाची किंवा चांगल्या प्रतीची ती मूर्ती होती. आणि त्याचा अर्थ काय सांगितलं त्यांनी, एखादी अफवा ऐकल्यावर जो माणूस कानाने ती सोडून, काय होतं, एखादी जर अफवा माणसाने ऐकली तर ती दुसऱ्या कानाने सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्यांना सांगत नाही. म्हणजे काय, जर एखादी अफवा ऐकली तर तो एका कानाने सोडूनही देत नाही आणि लगेच दुसऱ्यांना सुद्धा सांगत नाही, तर तिच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही. म्हणजेच काय, तर ती ऐकलेली अफवा असेल, ती गोष्ट असेल, काय कर, त्या अफवेची किंवा गोष्टीचा खरे खोटेपणा
किंवा त्याची खात्री करून घेतो आणि काय करतोय, आपण जे ऐकलंय ते काय करतात, पुराव्यानिशी किंवा पुराव्याशिवाय सांगत नाही. पुरावा जर असेल तरच सांगतात, जर खरी असेल बातमी तरच ते काय करतात, सांगतात. म्हणून काय आहे, तो माणूस कसा असतो, उत्तर द्यायचा असतो. आणि हाच काय होतोय, हा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ होतोय. म्हणजेच काय, एका कानातून घातल्यानंतर तोंडातून बाहेर पडत नाही किंवा दुसऱ्या कानातून बाहेर पडत नाही ती तार. मग काही माणसं कशी असतात की एखादी अफवा ऐकली तर ती लगेच बोलतही नाहीत आणि कानातून सोडूनही देत नाहीत. करतात, त्या गोष्टीचा, त्या अफवेचा खरे खोटेपणा पाहतात आणि पुराव्याशिवाय सांगत. त्याचं जर खरी असेल तर सांगतात, खोटी असेल ते सांगत नाहीत. पुरावा जर त्या गोष्टीचा असेल, त्या अफवेचा असेल तरच काय करतात, ते सांगतात. पहा, त्या ठिकाणी त्यांनी त्या मूर्ती ओळखल्यात आप्पाजींनी. मूर्ती ओळखून त्या मूर्तींचा अर्थाबरोबर त्यांचे काय केलं आहे, राजाला माहिती सुद्धा याबद्दल सांगितलेली आहे. पहा, कलिंगच्या राजाला आप्पाजींचे उत्तर मिळाले. काय झालंय, कलिंगचा जो राजा होता त्याने प्रश्न विचारला होता, फक्त आम्हाला उत्कृष्ट मूर्ती कोणती ती ओळखून दाखवा. 3 मूर्त्या ज्या आहेत त्या एक समान किंवा एकसारख्या दिलेल्या होत्या. आप्पाजींनी ते व्यवस्थितपणे किंवा चतुराईने, हुशारीने केलेलं होतं. त्या मूर्तींपैकी निकृष्ट मूर्ती, मध्यमतेची मूर्ती आणि उत्कृष्ट मूर्ती, ह्या 3ही मूर्ती ओळखलेल्या होत्या. म्हणजेच काय झालंय, कलिंगच्या राजाला आप्पाजींचं उत्तर मिळालं. आप्पाजींनी 3ही मूर्तींचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला. फार राजाला आनंद झालाय. त्याच्या दरबारामध्ये किंवा त्या ठिकाणी असलेले कोणत्याही व्यक्तीला त्या मूर्त्या ओळखता येत नव्हत्या. चांगली कोणती, मध्यम कोणती किंवा होती. परंतु आप्पाजींनी फक्त मूर्ती ओळखल्याच नाही तर त्याबरोबर त्यांचा अर्थही सांगितलेला आहे. म्हणून काय झाले, राजे जे आहेत ते संतुष्ट झालेला आहे. त्याने आप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले. म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी त्या राजाने, कलिंगच्या राजाने आप्पाजींचं काय केलंय, अभिनंदन केलंय. त्यांच्याच बरोबर जे राजे आहेत विजयनगरचे कृष्णदेवराय, त्यांचं सुद्धा काय केलेलं आहे, अभिनंदन केलेलं आहे. अशा 2 परीक्षा घेतल्या कलिंगच्या राजा, 2ही परीक्षेमध्ये काय झाले, आप्पाजी उत्तीर्ण झालेले आहेत. पहिली परीक्षा घेतली होती कोबू, त्यांना पाहिजे होता, बरोबर, त्यामध्ये सुद्धा उत्तीर्ण झाले. आणि दुसरी जी मूर्ती ओळखायला सांगितली त्यामध्ये सुद्धा काय झालेले होते, आप्पाजी उत्तीर्ण झालेले होते. ठीक आहे, समजले इथपर्यंत सर्वांना? इथपर्यंत समजले सर्वांना? ठीक आहे, त्या ठिकाणी मी काय करतो, आता तुम्हाला काही प्रश्न विचारतोय, त्याचा प्रत्येकाने विचार करून, आता आपण जे पाहिलंय त्यावर मी प्रश्न विचारतो, प्रत्येकाने काय करायचंय, मला उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहा, आप्पाजींनी बैलगाडीत कशाचं पीक घ्यायला लावले? कोबीच्या. कोण सांगेल, कोण सांगण्याचा प्रयत्न करेल? कोबीच्या. पूर्ण वाक्यामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. कोबीचा. आप्पाजींनी बैलगाडीत कशाचं पीक घ्यायला लावले होते? लावले होते. आप्पाजीने बैलगाडीमध्ये कोबीचे बी लावले होते. बरोबर. आप्पाजींनी काय केलं होतं, बैलगाडीमध्ये कोबीचे पीक घ्यायला लावले होते. त्यानंतर विजयनगरचा जो राजा होता त्याचं नाव काय होतं? विजयनगरचा राजा होता, त्याचे नाव आहे कृष्णदेवराय. व्हेरी गुड, खूप छान. काय आहे, विजयनगरच्या राजाचं नाव काय आहे? कृष्णदेवराय. बरोबर. त्यानंतर उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती होती? 1 नंबर, 2 नंबर का 3 नंबर? उत्कृष्ट दर्जाची मूर्ती आहे 3 नंबरची. 3 नंबरची. अजून कोण सांगेल? उत्कृष्ट दर्जाची मूर्ती आहे
तिसरी मूर्ती. ठीक आहे. 3 नंबरची जी मूर्ती आहे ती काय होती? उत्कृष्ट दर्जाची होती. त्यानंतर तिसरी वाली मूर्ती होती. ठीक आहे, गुड. त्यानंतर पहा, आप्पाजींनी 2 नंबरच्या मूर्तीच्या कानामध्ये जी तार घातली ती कानामध्ये घातल्यानंतर दुसऱ्या कानातून बाहेर पडली. एका कानातून तार घातली आणि दुसऱ्या कानातून ती बाहेर पडलेली आहे. ती मूर्ती कोणत्या दर्जाची आहे? निकृष्ट, मध्यम का उत्कृष्ट? पहा, आप्पाजींनी 2 नंबरच्या मूर्तीच्या कानामध्ये जी तार घातली ती दुसऱ्या कानातून बाहेर पडली. ती मूर्ती कोणत्या दर्जाची आहे किंवा कोणत्या दर्जाची होती? कोण सांगेल? निकृष्ट मूर्ती होती, मध्यम दर्जाची मूर्ती होती का उत्कृष्ट मूर्ती होती? एका कानातून घातली तार, दुसऱ्या कानातून बाहेर पडली. मूर्ती मध्यम दर्जाची होती. लक्षात ठेवायचे, पहिली मूर्ती कशी होती? निकृष्ट, एका कानातून घातली, तोंडातून बाहेर पडली. 2 नंबरची एका कानातून घातली, दुसऱ्या कानातून बाहेर पडली, ती मध्यम दर्जाची. 3 नंबरच्या मूर्तीमध्ये एका कानातून घातली, तोंडातून किंवा त्यानंतर ठिकाणी प्रधान होता, त्यांचं नाव काय होतं? कृष्णदेवरायांचा जो प्रधान होता त्यांचं नाव काय होतं? आपण ही जी गोष्ट पाहिली पुन्हा दिली आहे माहिती. आप्पाजी, काय नाव होतं त्यांचं? आप्पाजी. ठीक आहे, समजले तर ठीक आहे, आपण बंद करूया आता.